काकाचं जे आत्ता म्हणणं आहे ते योग्य रीतीने त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. पण काल जी घटना घडली शनिवाराच्या परिसरामध्ये, काल परवा 2 दिवस चालले, काही संघटना या ठिकाणी आल्या, संघटनांनी आंदोलनं केली. पण या ठिकाणी एकच सांगू इच्छितो, हिंदू मुस्लिम करणारे, समाजामध्ये जातीय ते निर्माण करणारे यांना बघवत नाही काही गोष्टी. आणि सध्या पुण्याचं वातावरण असं आहे की कितीतरी हजार कोटींचा घोटाळा आहे, कितीतरी भ्रष्टाचार आहे. तुम्ही दोघं शेजार शेजार राहता मला वाटतं. हो. तुमच्यात कधी तेढ नाही, आमच्यात नाही तेढ निर्माण करते. हे तेढ करणारे समाजातले नाही आहेत, हे राजकारण करणारे लोक. राजकारण. यांना राजकारण करायचं. तुमचं नाव सांगा एकदा, महाराष्ट्राला कळू द्या. माझं नाव सलीम बाबा सय्यद, माझं स्वतःचं फाउंडेशन आहे. कुठं राहता तुम्ही इथं? मी कसबापेठ पोळे चौक या भागामध्ये राहणार आहे, म्हणजे माझ्या काकांच्या पलीकडच्या भागात. तर आम्ही असं आमचे स्थानिक रहिवाशांच्यामध्ये कधी वादविवाद किंवा हिंदू मुस्लिम असा हा कधी वाद आजपर्यंत झालेला नाही. हे बाहेर नाही आणून लोक करतात. हे सगळे बाहेरचे आहेत. स्थानिकांचं या ठिकाणी पूर्णपणे या गोष्टीला विरोध आहे आणि गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी राहतात. कुठलाहीपणे तेढ नसतो या गोष्टीला. त्याच्यामुळे काय आहे, राजकीय पोळी वाजण्याचं काम या ठिकाणी काही संघटना करतात. संघटनेचे लोक आहेत, बोलायची गरज नाही. काल प्रत्यक्ष आलेत, सारसबागमध्ये जाऊ नका, सारसबागमध्ये तुमचे लोक येतात, ते शनिवारमध्ये जाऊ नका, बुरकादारी येतात. अहो किती बंधनं घालणार समाजाला, तुम्ही किती बंधनं घालणार? मुस्लिम समुदाय राजकारणाचा भाग नाही आहे. मग काल नमाज पडणं ते तर कितपत योग्य आहे? हे बघा, नमाज कुणी पडलं, काय पडलं, याची चौकशी तुम्ही केली का? ती बाई कुठली होती, कुठल्या जातीची धर्माची होती? खोटं नाही, खोटं आम्ही म्हणत नाहीये. नमाज त्या ठिकाणी पडलं गेले, आम्ही ते मान्य करतो. पण ती बुरकादारी महिला मुस्लिम होती की इतर समाजाची होती, किंवा ते कुठलं तरी पुण्यातलं विषय भरकडायचा होता, त्या गोष्टी तपास करायला पाहिजे नव्हता ना. बुरकादारी आले म्हणजे फक्त मुस्लिम समुदायाचं आहे असं तुम्ही टार्गेट करून फक्त मुस्लिम समुदायाला ट्रोल करणार, हे कुठेतरी चुकीचं आहे. बरोबर आहे. तुमचं नाव सांगायचं? माझं नाव सलीम बाबा सय्यद, माझी सामाजिक संस्था आहे, माझं स्वतःचं फाउंडेशन आहे. हे सलीम बाबा सय्यद यांचं म्हणणं आहे की हिंदू मुस्लिम करू नये. आत्ताच तुम्ही ऐकलं